नमस्कार मित्रांनो, जवळपास दीड महिन्यापासून विद्यार्थी खूप परेशान आहेत. रिवाईज कट ऑफ येण्यासंदर्भात अद्याप NCISMने कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. जवळपास नोव्हेंबर महिन्यात हा निर्णय येतोच, परंतु अद्याप दीड महिना उलटून गेलेला आहे. तरी पण रिवाईज कट ऑफ संदर्भात NCISM कोणताही पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला नाही आहे. आता मागचं जे कट ऑफ एक्सटेन्शन डेट त्यांनी काढली होती, त्यामध्ये विद्यार्थीच नाही आहेत, तर पूर्णच्या पूर्ण राऊंड हे खाली गेलेले आहेत. विद्यार्थी सध्या प्रचंड कन्फ्यूज आहेत. त्यांना हे समजत नाही आहे की आपण अभ्यास करावं, कारण नीट परीक्षा ही जवळ आलेली आहे, की रिवाईज पर्सेंटाईलचं वाट बघावी. आणि वाट बघण्यात जवळपास दीड महिना उलटून गेलेला आहे आणि हा कन्फ्युजन खूप वाढत चाललेला आहे. विद्यार्थी प्रचंड कन्फ्युजनमध्ये आहेत. बरेचसे काउन्सिलर यूट्यूबवर येत आहेत, त्यांना मिसगाईड करत आहेत. हो, येऊ शकतो, येऊ शकतो, अशाच शक्यता त्यांच्याकडून वर्तवल्या जात आहेत. त्यांचा व्हॅलिड कोणताही सोर्स नाही आहे, फक्त शक्यता सांगत आहेत. आणि आता तर ते सांगत आहेत की तुम्ही आता अभ्यासाला लागा, परंतु विद्यार्थ्यांची मानसिकता आता अभ्यास करण्याची नाही आहे. आणि रिवाईज पर्सेंटाईल येणार हे आशेवर खूप विद्यार्थी बसलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिवाईज पर्सेंटाईल हा 100% येणारच आहे. आणि ह्याबद्दल तुम्हाला मी निश्चिंत करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जवळपास 1049 सीट्स ह्या वॅकंट आहेत. तुम्हाला हे त्याची PDF पण दाखवतो मी. आणि कर्नाटकामध्ये जवळपास 950 सीट्स ह्या वॅकंट आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात सीट्स वॅकंट आहेत. जवळपास 9 ते 10 राऊंड झाल्यानंतरसुद्धा सीट्स फिल होत नाही आहे, कारण आता इलिजिबल कॅन्डिडेट उरलेलेच नाही आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांनी आता ॲडमिशन घेतलेले आहेत, कॉलेज करत आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं नव्हतं ते सध्या रिपीटच्या मार्गी लागलेले आहेत. परंतु आत्ता सध्या जे 1-2 मार्काने नॉन इलिजिबल स्टुडंट आहेत तेच आता वेट करत आहेत. ही NCISMला खरंच यावर विचार करायला पाहिजे. आणि आता विद्यार्थी फक्त आणि फक्त हे कट ऑफ रिव्हिजन कधी होईल आणि आमचं ॲडमिशन कधी मार्गी लागेल ह्याचीच चिंतेमध्ये ते सतत परेशान आहेत. आणि NCISM ह्याबाबत पॉझिटिव्ह निर्णय घेईल अशी 100% चान्सेस नाहीत, परंतु हे कन्फर्म झाले आहे. कारण आज आयुष मिनिस्टर आणि आयुष फेडरेशन आणि काही कॉलेजवाल्यांची आज बैठक झालेली होती. आणि त्या बैठकीमध्ये पॉझिटिव्ह सिग्नल हा मिळालेला आहे, कारण एवढ्या सीट्स वॅकंट आहेत. आणि हे वॅकंट सीट्स जर अशाच प्रकारे असल्या तर कोणत्याही कॉलेजवाल्यांना करोडोचं नुकसान हा परवडणार नाही. त्यामुळं 100% हे कट ऑफ रिव्हिजन येणारच आहे. ह्याबद्दल ॲश्युअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. आणि माझ्याकडे काही व्हॅलिड सोर्सेस आहेत, त्या माध्यमातून मी ह्या सगळ्या माहिती देत आहे. तुम्हाला जर आणखी ह्याबद्दल माहिती ही ऑथेंटिक पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनल हा जॉईन करू शकता.